16 एप्रिल 2026 म्हणजे परवा सायंकाळी 11:30 वाजेच्या सुमारास गोपाळपूरमध्ये एका घरामध्ये एक घटना घडली। एक 50 वर्षाची महिला होती। त्याच्या घर कोणीतरी ठोठावल्याचा आवाज आल्यानंतर बाहेर आल्यानंतर 4 महिला व 1 पुरुष तिला दिसले। त्यातली एक महिला या घरातील महिलेला म्हणाली की जे काही घरकुलाचं घर आहे ते तुला आम्ही कमी किमतीत मिळवून देऊ आणि त्यासाठी आम्हाला काहीतरी माहिती काहीतरी कागदपत्र हवे आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही इथे आलेलो आहोत। असं बोलता बोलता जे इतर 3 महिला व 1 पुरुष होते ते हळूच तिच्या घरामध्ये गेले आणि कपाटामध्ये असलेले काही दागिने व कॅश त्यांनी त्या घरातून पळून नेले। अशी खबर मिळताच पोलीस स्टेशन पंढरपूर तालुक्याचे प्रभारी अधिकारी व इतर PSI व संपूर्ण टीम या गोष्टीसाठी रवाना झाली आणि चौकशीसाठी रवाना झाली। त्याच्या अन्वये गुन्हा क्रमांक 300/2026 ह्या पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाला। त्याच्यामध्ये जो काही गेलेला माल आहे तो 18 लाखाचा माल आहे, ज्यामध्ये 12 तोळे सोनं, 3,78,000 रुपये कॅश व 300 ग्राम चांदीचे ज्वेलरी असे त्या स्टोलन आयटम्सचे वर्णन होते। तपास केला त्याच्या अन्वये अशी माहिती मिळाली की याच्यात 5 आरोपींचा समावेश आहे आणि त्या आरोपींचा शोध घेतला, वेगवेगळे जबाब घेतले, काही टेक्निकल एव्हिडन्सेस गॅदर केले। त्याच्या अनुषंगाने आपण ह्या आरोपींना नॅप करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत। त्यापैकी 3 आरोपी आपल्या ताब्यात आहेत, इतर दोघांचा शोध चालू आहे आणि हा जो काही गेलेला जो माल होता 18 लाखाचा तो संपूर्ण 100% रिकव्हरीने आम्ही तो जप्त केलेला आहे आणि कोर्टाच्या ऑर्डरने आम्ही तो फिर्यादीला परतही करणार आहोत। तर तशी ही जी काही कामगिरी आहे ही फसवून काहीतरी असे खोटे आश्वासन देऊन हे आरोपींनी हे कृत्य केलेलं आहे आणि ह्या अशा कृत्यामध्ये मला असं सगळ्या नागरिकांना पंढरपुरातील आवाहन करायचं आहे की अशा कुठल्याही स्कीम मध्ये आपण अडकू नये, कोणावरही असा विश्वास ठेवू नये आणि जर आपल्या ओळखीचे असतील तरच घरात आपण त्यांना प्रवेश करू द्यावा, असेच आवाहन मी सर्व नागरिकांना करतो। एकूण आरोपी 5 आहेत, 4 महिला आहेत, 1 पुरुष आहे। आता 3 आरोपी सापडलेले आहेत, 2 अजून फरार आहेत, त्यांचाही ताबा आम्ही लवकरात लवकर घेणार आहोत। आरोपी पंढरपुरातलेच आहेत, विशेषतः ते गोपाळपूर त्या गावातीलच आरोपी आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।